नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत घरकुलासाठी सर्व्हे सुरू झालेला आहे आणि हा सर्व्हे तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलमधूनही करून घेऊ शकता. सर्व्हे कसा करायचा याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही स्वतःचा सर्व्हे करून घ्या. जर तुमच्याकडे पक्कं घर नसेल तर तुम्ही घरकुलासाठी सर्व्हे करून घेऊ शकता. आता सर्व्हे केल्यानंतर गावामधील किती व्यक्तींचा सर्व्हे पूर्ण झालेला आहे, हे कसे चेक करायचे यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. गावामध्ये असिस्टंट म्हणजे ग्रामसेवक यांच्यामार्फत ही सर्व्हे कंप्लीट केला जाऊ शकतो आणि सेल्फ सर्व्हे म्हणजे स्वतः तुम्ही ही सर्व्हे कंप्लीट करू शकता. अशा दोघांमार्फत गावामध्ये किती लोकांचा सर्व्हे पूर्ण झालेला आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर ते कसं पाहायचं, चला तर मग पाहूयात. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील आवाज प्लस ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं 3 नंबरचा ऑप्शन दाखवेल, पॉवर BI डॅशबोर्ड. या डॅशबोर्डवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडासा वेळ लागेल. आता आपल्याला ॲनालिटिकल डॅशबोर्ड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. ॲनालिटिकल डॅशबोर्ड या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्हाला सर्वे टाईपमध्ये तुम्हाला सिलेक्ट ऑल करायचं आहे. मला टिक मार्क करायची आहे म्हणजे सिलेक्ट ऑल करायचं आहे. त्यानंतर स्टेटमध्ये आपल्याला आपलं राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे. महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आता डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पंचायत म्हणजे तुमची ग्रामपंचायत कुठली आहे, ज्यामधील तुम्हाला किती सर्वे झालेले आहेत हे चेक करायचं आहे. हे निवडून घ्यायचं आहे. राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्या गावामधील पूर्ण सर्वे दाखवणार आहे किती झालेले आहेत. इथं पाहू शकता 17 सर्वे झालेले आहेत. त्यामधील 17 लोकांचे आधार व्हेरीफाय झालेले आहेत, जॉब कार्ड ही व्हेरीफाय झालेले आहे आणि त्यांची eKYC ही 17 लोकांची पूर्ण झालेली आहे. अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या गावामधील किती लोकांचा सर्वे झालेला आहे आणि त्या लोकांची KYC पूर्ण झालेली आहे का नाही, आधार व्हेरीफाय झालेले आहेत का नाही, जॉब कार्ड व्हेरीफाय झालेले आहेत का नाही, हे तुम्ही सर्व चेक करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला सर्वे करत असताना काही अडचणीत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.